नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी आहे। पावसामुळे सकल भागातील अनेक घरात पाणीच पाणी। एक्शन कर थोड़ा। देख तो मिंडा देख कसे होत रे। तर कोल्हापूरमधल्या अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवलाय। अलमट्टी धरण 93% भरलंय। अलमट्टी धरणातून सध्या 1,10,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग आहे। जायकवाडी धरण 75% भरलंय। लघु मध्यम धरणातील जलसाठा मात्र चिंताजनक आहे। आठवड्याभरात तब्बल 43% वाढ झालेली आहे। यवतमाळच्या दत्त चौक या ठिकाणी दाते कॉलेज चौक या मार्गावरील नाल्याचा व्यावसायिकांना फटका बसतोय। नाल्याच्या बांधकामामुळे दुकानात पाणीच पाणी। प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी सुरू आहे। काम सुरू असतानाच आक्षेप नोंदवूनही नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। रोडचं पाणी आतमध्ये येऊन राहिलं, म्हणजे रोडवरचं जे आता पूर्ण धार तिकडून ते नाल्याला पाणी पूर्ण नाल्या पूर्ण पॅक झाल्या आणि नाल्यावरचं जे आता रोडनं जे वाहत चाललं ते पाणी पूर्ण इकडे आतमध्ये जेव्हा 4-5 वाजता पाणी पूर्ण दुकानमध्ये आतमध्ये होत होते, तेव्हा ते मोटर 3 मोटर 4 मोटर छोट्यावाल्या लावून पाणी कंट्रोल होत होतं। आतापर्यंत पाणी निघात आहे अजून आणि पूर्ण पाण्याच्या पूर्ण त्या ह्याच्यातून धारा चालूच आहे अजून। कशामुळे होत आहे? ह्या नाल्या पूर्ण चोकं पूर्ण राहिल्या, पाणी वरती येऊन राहिलं, नाल्या छोट्या झाल्या आणि पाण्याच्या धारा जे येऊन राहिल्या त्या पूर्ण मोठ्या आहे आणि त्या नाल्याला एवढं पाणी काही कंट्रोल होऊन नाही राहिलं आणि नाल्या खूप छोट्या झाल्या। बरं, इथून पाणी किंवा जसं ब्लॉकेज होते तर ते काढासाठी कुठे आरामात काहीच नाही आहे। पूर्ण इथून त्या चौकातून यायला डायरेक्ट त्या चौकात आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडलेत। हतनूर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक आहे। धरणातून 78,823 इतका पाण्याचा विसर्ग आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस आहे। मुक्ताईनगर, भुसावळ, रावेल, यावल या परिसरात नदी नाल्यांना पूर आहे। मुक्ताईनगरचं कुंड धरणही भरलेलं आहे। कुर्रा काकोडा इथल्या नदीलाही पूर आहे। धुळे शहरात मुसळधार पाऊस आहे। शहरातील अनेक परिसर जलमय आहेत। जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पाणीच पाणी परिस्थिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।